चला फिल्डिंग सजून घ्यायचे एमसीसी होळीपाडा टीम. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. याची दखल घ्यायची. सध्या संघ पाहायला मिळतोय एका साईडला एमसीसी होळीपाडा तर एका साईडला मंगलमूर्ती विराथन. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. पहिला सामना कृष्णेल 11 शनिदेव कृपा आगाशी टीमने पहिला सामना आपल्या खिशामध्ये टाकला. सामन्याला होईल सुरुवात. चला फील्ड सेट करा लगेच आणि लगेच दोन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. एका साईडला मिस्टर रितेश किनी अर्थातच बबलू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाला आणि एका साईडला तुषार किनीला आपण पाहत आहेत. एकष्टपैलू खेळाडू रितेश किनी सध्या बबलू स्ट्राईक एंड कडे जाताना पाहायला मिळतोय. तर हर्षद मेहर अप्रतिम चांगला खेळ सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. मग मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. अर्नाळा किल्ला अर्थातच होळीपाडा चषक काय अप्रतिम दमदार आणि शानदार स्पर्धा पार पडली गेली आणि अप्रतिम मॅनेजमेंट. मग अर्नाळा किल्ल्यामध्ये जी औरच मजा असते यंदाच्या वर्षात ती प्रथमच अनुभवायला मिळाली. हर्षद मेहर नितेश मेहर यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी प्राप्त झाली. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल होळीपाडा चषकाच्या संपूर्ण आयोजन कमिटीचं. आणि त्यामुळे एक वेगळीच उंची त्या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. त्याचं कारण असतं की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट अफलातून मात्र आयोजन नियोजन. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. हर्षद मेहर पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज. टायमर सेट केले गेले. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. वा रितेश किनीच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आक्रमण. सरळ बॉलला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6. आहे परंतु रितेश किनीच्या बॅट मधून आक्रमकता. यावेळेला पुन्हा एकदा जणू काही रिप्ले पाहिलाय. वा काय कमालीचा शॉट पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. अफलातून टायमिंग. ग्रेट बॅटिंग. हर्षद मेहरच्या 2 बॉलवर 2 खणखणीत षटकार. चांगली बॅटिंग करत असताना ओव्हर पिच बॉल आणि त्यावर जैसी गेंद वैसी नसीहत. ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग. ग्रेट बॅटिंग. चांगला बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगले प्रयत्न केले होते. गुड फिल्डिंग. जर बॉल कदाचित या वेळेला हातामध्ये राहिला असता तर एक बेस्ट कॅच ऑफ द मॅच पाहायला मिळाली असती. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता परंतु इथून 2 रन्स मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 रनने रितेश किनी आपल्या संघाला घेऊन जातोय 14 या धावसंख्येवर. मॅग्निफिसंट बॅटिंग. बरोबर मेरिटवर खेळी करत असताना रितेश किनीला बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे. चांगल्या मोठ्या इनिंग मध्ये
कन्वर्ट करतो. हा चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळतो. यासाठीच ओळखला जातो हर्षद मेहर. परंतु पहिल्या 2 बॉल वगत आपण पाहिलं तर त्यानंतर अतिशय चांगला कमबॅक करत असताना विकेट किपर जागृतला आपण पाहतायत. चांगला बॉल होता. चांगला बॉल अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. कमबॅक केलाय. कमबॅक करणं जाणतो, कारण एक मोठ्या संघामध्ये नेहमीच त्याची वर्णी लागलेली असते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर तो अनुभव सातत्याने आपण पाहू शकतायत या गोलंदाजाचा. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये सुद्धा या गोलंदाजाला आपण पाहिलं. एक फॉर्मॅट मध्ये पालघर जिल्ह्याचे 2 संघ आले होते. यावेळेला बॅटचे तुषार किनीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. निराशजनक कामगिरी करताना तुषार किनी बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हार्दिकला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 15 धावसंख्येवर. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले आणि त्यानंतरचा केलेला कमबॅक हर्षद मेहर यासाठीच ओळखला जातो. ग्रेट बॉलिंग. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. हेमंत हेमंत आपल्या गोलंदाजी मार्कवर रितेश किनी 2 षटकारासहित चांगली बॅटिंग करतोय. सीट झालाय. पहिल्या षटकात 2 बॉल तुषार किनीने फेस केले, मात्र 0वर बाद झाला आणि त्यानंतर हार्दिक त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना चला स्पीडअप करा जरा गेम. पहिल्या षटकासाठी वेळ घेतला होता. ऑन साईडला या वेळेला मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता. डायरेक्ट हिट करण्याचा शूट केलं तर या वेळेला बॉल स्टम्प्सला जर आदळला असता तर डेफिनेटली रितेश किनी सारख्या चांगल्या तगड्या फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु नशिबाने साथ दिली. डायरेक्ट हिट बॉल होऊ शकला नाही. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रितेश किनी आपल्या टीमला घेऊन जातोय 16 या धावसंख्येवर. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं की हर्षद मेहरचं एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळेल, परंतु त्यांनी कमबॅक करणं जाणलं. हेमंत ओव्हर द विकेटने. चांगला बॉल होता. थोडासा खोलवर बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना 1 रनवर फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. पुष्पक पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगली ही स्पर्धा शनिदेव चषक 2026 आपण अनुभवतायत. आजचा सलग जर आपण पाहिला तर दुसरा दिवस या स्पर्धेचा. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स केला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. षटकारासाठी अतिशय चांगला हा फटका. एकंदरीत 23 रन झालेले आहेत. सुपर बॅटिंग करत असताना हीच ताकद आहे या खेळाडूची. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप तंत्रशुद्ध फटक्यांचा अनुभव, तंत्रशुद्ध फटक्यांचे जे व्हेरिएशन ज्या पद्धतीने आपण गोलंदाजाला पाहतो ना, त्याच प्रमाणे आपण पाहिलं तर शॉट सिलेक्शन वेगवेगळे आहेत आणि तोच फटका मात्र या वेळेला ट्रू दी कव्हर खेळला गेला आणि सरळ बॉल जाऊन या वेळेला आदळतोय चौकारासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर
27 धावा. चांगली बॅटिंग, शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतात. बॉडीमेंटचा चांगला वापर करतो. मेरिटवर खेळत असताना जसा बॉल येईल तसं मात्र त्या बॉलवर पनिशमेंट करत असताना गॅप शोधला आणि सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून गेला. चौकार. सुपर टायमिंग. रितेश किनी बबलूच्या बॅटमधून खणखणीत चौकार. हा चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने अगदी बॅटच्या खालून बॉल निघून चाललाय आणि अतिशय सुंदर पद्धतीने जागृतच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. हेमंतने कमबॅक केलंय. फिंगरचा चांगला वापर केला. अगदी पुढे बॉल ठेवला होता. समोरून बॉल मात्र फिरवला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये असायला हवी. चांगला बॉल होता. थोडासा खोलवर बॉल पाहायला मिळाला. पुष्पक पुढे सरसावेल. थोडेसे फंबल झाले. 1 रन मिळेल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 28. 28 रन. 14च्या सरासरीने आतापर्यंत सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बॅटर. हार्दिक 1 वर खेळ करतोय तर आतापर्यंत रितेश किनीच्या बॅटमधून धावा आल्यात तर 9 बॉलमध्ये 27. 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना रितेश किनी 2 षटकांसाठी वेळ घेतला. 2 षटकांसाठी 12 मिनिटांचा अवधी घेतलाय तुम्ही. आता 2 षटका 8 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे राहिलेला आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना हर्षद मेहर पहिल्या षटकात 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर कमबॅक केला आणि फक्त 15 रन पहिल्या षटकामध्ये खर्च करत असताना तोच हर्षद मेहर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. चांगला बॉल बाउन्स पाहायला मिळाला होता परंतु इथे वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. DRS वापरलाय. हा मात्र निर्णय आम्हाला मान्य नाहीये आणि त्यामुळे DRS सध्या आपण पाहू शकतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गुडलँड स्पॉटवरून बॉल अचानक उसळी घेतली आणि त्यामुळे मात्र त्यावेळेला हर्षद मेहरला माहिती होतं की गुडलँड स्पॉटवरून जेव्हा बॉल अचानक उसळी घेतो त्यावेळेला फेअर डिलिव्हरी असते आणि त्यामुळेच DRS तुमचा शिल्लक राहिला. रिटर्न मिळालाय. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह करत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. 31 धावांचे बहारदार खेळी रितेश किनीच्या बॅटमधून. सध्या आक्रमकतेचा सितारा. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी आहेत रितेश किनीकडे. चांगला बॉल होता. खोलवर बॉल ऑफ साईडला ऑन दी अप खेळत असताना या वेळेला अचानक बॉलने उसळी घेतली आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. मेल खणखणीत चौकार. 4 रन. वेलकम बॅक. सुपर बॅटिंग. रितेश किनी ची बॅट या वेळेला अप्रतिम तळपले. बॅट 4 झाले. ऑन साईडला षडम पूल केलंय. फिल्डरने वेट अँड वॉच केलं. चांगला माइंड सेट पाहायला मिळाला होता. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व दिले तेवढंच अप्रतिम मंगलमूर्ती विराटन टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. यावेळेला दर्शवतायत 36 या धावसंख्येवर 36 रन. स्वतःच्या 35 धावा झालेत. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग. 13 बॉल मध्ये 35 रन वैयक्तिक रितेश किनीच्या बॅटमधून. पण एक्स्ट्रा धावा आलेल्या नाहीयेत. 1 रन हार्दिक. चांगला बॉल होता. हलक्याच्या हाताने ग्लाइड केले. या बॉलला फक्त गॅप मधून बॉलला ढकलून दिलंय. 2 रन डेफिनेटली मिळतील. हा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर असलेला रितेश किनी सध्या डोकेदुखी ठरलाय गोलंदाजांसमोर आणि त्यामुळे हर्षद मेहर आता माइंडसेट केला असेल की इथे विकेट जर रितेश किनीची कदाचित मिळाली, डॉट बॉल आले तर दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे प्रयत्न जारी आहेत हर्षद मेहरचे. राऊंड द विकेटने येतो. पुन्हा एकदा बॉल तयार.
रितेश किनी प्रॉपरली चांगलं टायमिंग सहित खेळी करतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, काय टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक आणि बरोबर स्वीट स्पॉटला बॉल आदत असताना सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 44. या धावसंख्येवर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांसाठी जो वेळ घेतलाय तो पाहायला मिळतोय जवळजवळ अजून 7 मिनिटांचा कालावधी या षटकासाठी. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रणय यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, आतून टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा बाउन्स मिळाला होता. टॉस झाला बॉल आणि सरळ जागृतच्या हातामध्ये निघून गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. रितेश किनी बबलूने जबरदस्त यावेळेला शानदार बॅटिंग केली आतापर्यंत. झुंजार आणि झंझावती खेळी करत असताना ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॅटिंग. लो फुलटॉस बॉल होता. हर्षद मेहरकडे बॉल जरूर येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन्सवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या मंगलमूर्ती विराथन टीम 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सध्या रोहित शर्मा हे सुद्धा हिटमॅन, मुंबईचा राजा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. MS धोनी सध्या 2 आठवडे अनफिट असल्यामुळे मात्र बाहेर आहे. अजिंक्य रहाणे सध्या स्ट्रगल करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच असे खेळाडू आहेत नामवंत जे IPL मध्ये सध्या स्ट्रगल करतायत. ऑन साइडला हुक केलंय आणि हुक करत असताना शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 रन आपल्या संघासाठी सेव्ह केलेत आणि तेवढाच ऍक्युरेट थ्रो. या दुहेरीने सहित संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 47. या धावसंख्येवर मंगलमूर्ती विराथन सफाळे विभागातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं. 47 धावा. प्रणय राऊंड द विकेटने यावेळेला पूल केलाय आणि पूलचा फटका शानदार पॉवरफुल पाहायला मिळाला आणि स्वतःच्या वैयक्तिक 50 धावा बॅट दाखवायचे. रितेश किनी आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. आणि मंगलमूर्ती विराथन टीमचा आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मिस्टर रितेश किनी बबलू. व्हॉट अ इनिंग. कालच्या दिवसात विकास धसगर चिकाने मात्र अर्धशतक झळकावलं परंतु त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरलं गेलं होतं. 76 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. दोस्ती 11 गोखिवरे या टीमने त्या धावा कंप्लीट केल्या होत्या. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतायत. थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 53. या धावसंख्येवर स्वतःच्या वैयक्तिक 51 धावा आणि आतापर्यंत MCC होळीपाडा टीमने एक्स्ट्रा बॉल हाताळलेला नाहीये. त्यामध्ये हार्दिकच्या 2 धावा.
ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. आता दूर आहेत फिल्डर आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा अप्रतिम झन्नाटेदार स्पेक्टॅक्युलर 4 रन. 4 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 57 धावा 57. भव्य मात्रे आपण पाहता येता 04 नंबरची जर्सी परिधान करणारा. भव्य मात्रे अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगला खेळाडू आहे, नो डाऊट अबाउट इट. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या भव्याकडे पाहिलं जातं. भव्य पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला नलुक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हार्दिकच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या मंगलमूर्ती विराथन टीमची जाऊन पोहोचते 58 या धावसंख्येवर. बरोबर आपण 17 मिनिटात 4 षटका हाताळली, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. आणि यस विकेट डाऊन. भव्य मात्र या ठिकाणी पहिली सफलता त्याच्या हाती लागली. रितेश किनी एक सेट फलंदाज. बॅक टू द डगआउट गॉन. रितेश किनी जबरदस्त आउटस्टँडिंग इनिंग, ब्रिलियंट बॅटिंग. आणि आता न्यू बॅटर त्याचेच बंधू नयन किनीला आपण पाहतायत. भव्यला यावेळेला पहिली सफलता मिळवते आपल्या खात्यामधली. आणि हर्षदचा पूर्णपणे पाठिंबा या गोलंदाजाला सातत्याने पाहायला मिळतो. एखादा जर एक्सपिरियन्स प्लेअर असेल आणि अपकमिंग यंग टॅलेंट त्या संघामध्ये असेल तर एक्सपिरियन्स प्लेअरने खूप कॉपरेट करणं खूप गरजेची गोष्ट असते. चांगला बॉल या वेळेला. एक्सपिरियन्स प्लेअर समोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरोखरच भव्याचं या वेळेला कौतुक करावं लागेल. एक स्कॉलर म्हणून कॉलेज कुमार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि हुशारीने गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळतोय. वाह भव्या, खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना स्कोर थांबवलाय परिपूर्णतः. आतापर्यंत फलक मात्र ज्या वेळेला हलतं राहिलं होतं त्या फलकावर धावांवर लगाम लावलाय. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका तर आहे, परंतु चिप शॉट खेळलेत. हर्षद मेहर कोणती चुकी करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. नयन किनी बॅक टू द डगआउट गॉन. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांमध्ये जे धावांचं वादळ आलं होतं त्या वादळाला शांत शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये करत असताना भव्य म्हात्रेला आपण पाहतायत. ग्रेट बॉलिंग. प्रांजल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उंच सकल बांध्याचा एक अष्टपैलू खेळाडू.
अधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अवाक्याच्या बाहेर बाउन्स मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर त्या ठिकाणी इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. संघांची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 59 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. एक नंतर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. 60 रन ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 28व्या बॉलवर एक्स्ट्रा धाव आली वाईटच्या स्वरूपात. अन्यथा 27 बॉल बरोबर परफेक्ट या वेळेला डिलिव्हर केले गेले होते. चांगली गोलंदाजी भव्याची यावेळेला पाहायला मिळते. हर्षद मेहर या वेळेला जरूर काहीतरी कानमंत्र देत असताना माइंडसेट केला असेल की या बॉलवर जास्तीत जास्त धावा न याव्या आणि त्यासाठीच हे कानमंत्र दिले जातात. यावेळेला नो लुक शॉट हार्दिकच्या बॅटमधून. वा, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत षटकार. ग्रेट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 66 धावा आणि 67 धावांचं लक्ष समोर ठेवलंय एमसीसी होळीपाडा या टीम समोर. 66 धावांचं लक्ष असेल. रितेश गिरीचं अर्धशतक. सुपर बॅटिंग करत असताना खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेली होती आणि चांगले शॉट सिलेक्शन कॉपीबुक स्टाईल मध्ये जे क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून मात्र अर्धशतक साजरे केले. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट कॉपीबुक स्टाईल मध्ये त्या पद्धतीचे स्ट्रोक रितेश किनी बबलूच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर हार्दिकने त्याला सुरेख साथ दिली. सेन्सिबल बॅटिंग करताना आपण पाहिलं. आज हितेश मेहरने मात्र पूर्वीसारखी गोलंदाजी पुन्हा एकदा केली आणि त्यामुळे ते 4 धावांचं षटक निर्णायक ठरलं गेलं होतं. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल जशी सामन्याला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला 67 धावांचं लक्ष कसं पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक आदरणीय तुकारामजी मांगेला सर. धन्यवाद. तुम्ही ऐकत होता. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा आयोजित श्री शनिदेव चषक 2026 आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आगाशीच्या संघानं कृष्ण लीलामन आगाशीच्या संघाने जिंकलाय. सध्या मंगलमूर्ती विरातन सपाळेचा संघ आहे. आपण अप्रतिम बॅटिंग एक अर्धशतक या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक रितेश इनिशच्या बॅटमधनं पाहिलंय. पण ती पहिली इनिंग आहे. असाच मॅच काल झाला होता जेव्हा 76 धावांचा पाठलाग करायचा होता गोकोरीच्या टीमला आणि त्यानंतर जी पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये राकेश नाईक आणि राहुल जॉन ची पाहिली होती त्या पद्धतीनं जर पार्टनरशिप इथे होते तर होलीपाडा टीम या 67 धावांचा 67 धावांचा पाठलाग करू शकेल या सामन्यामध्ये.
सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. दोन्ही टीमला देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 67 आणि 76 म्हणजे जर पाहिलं तर 10 जवळपास अंतर आहे 9चं. पण आकडा जर पाहिला ना तिथे देखील आम्ही म्हटलं होतं 76 करायचे तर 7 षटकार ठोकायचे. 67 करायच्या तरी देखील तितके षटकार ठोकायचे आहेत. जर होलीपाडा संघ त्या 7 ला पार करताना जर तितके षटकार ठोकले तर हा धावफलक येऊ शकतो. होलीपाडा टीम एक आपला प्रतिनिधी येऊ द्या. 1 मिनिट फक्त थांबा. होलीपाडा टीम हर्षद आपला एक प्रतिनिधी पाठवा. अविनाश आणि जागृत अशी सलामीची जोडी. बघा एक एक्स्ट्रा खेळाडू असणं तुमचं गरजेचं आहे. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी हार्दिक सज्ज होतील. 67 पहिलाच बॉल स्टेजच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल न झाली सुरुवात. निर्धाव चेंडू न झाली सुरुवात. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतरचा होणारा मॅच पहिला सामना जिंकलाय कृष्ण लीलवन आगाशीच्या संघानं आणि चालू सामन्यातील विजेत्या संघाशी त्यांची लढत खेळली जाईल. आकुटप्याचा चेंडू तर पुढे सरसावले ते लेन थोडीशी छोटी केली. त्यानंतर देखील शॉटम पुलचा फटका. 1 बाउन्स. एका टप्प्यानीचे चेंडू सीमा रेषा पार. सवकार. पहिला चौकार आणि समोर 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 जस पुढे पडलाय मागे पडलाय लाईनच्या जवळ पडलाय. इट्स अ 4 चौकार. सावकार आणि अविनाश समोर. हार्दिक आणि अविनाश एकमेकांच्या समोर. उसळला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करायचा प्रयत्न. उसळी जास्त मिळाली. एसटीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसरला. डॉट 4 डॉट. मागचे 4 बॉल पाहिले. एक निर्धाव. चौकार निर्धाव. 8 धावा आल्यात. 67 धावांचा पाठलाग आहे. 13च्या वरती 14च्या घरातली सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये ठेवायचे. लवकर फिरले हा फटका खेळले गेले. टप्पा चांगला राखला होता हार्दिकला माहिती आहे. पहिल्या आकुटप्याच्या चेंडूवरती चौकार आलाय. फुलटॉस बॉल वरती एक फटका खेळलाय. त्याच्यामुळे लेनला जो टप्पा आहे ना टप्पा व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. लाईन अँड लेन दिशा आणि टप्पा दोन्हीवरती नियंत्रण पाहिजे. हा चेंडू वर गेलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. मागे जात असताना थोडस कॉम्बिनेशन होतं. कॉलिंग करायचे तो 2 धावा चेंडूवरती पूर्ण 3रा धावायचा प्रयत्न होतोय. 3 धावा. कॉलिंग मध्ये कमी झाली. कॉलिंग मध्ये चुकी झाली. एक तर जो वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता त्याने यायचं होतं. कॉलिंग करायची होती की मी हा झेल टिपतोय. रिप्ले व्हायला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. मिस टाइम स्ट्रोक होता आणि मिस टाइम स्ट्रोकला झेल टिपण्याचा प्रयत्न चुकलाय. हार्दिकचा चेंडू उजव्या बाहेरचा चेंडू टॉपेज लागला होता. क्षेत्ररक्षक होते मिडॉनला. एक वायडिश लॉंगॉनला 2 क्षेत्ररक्षक आले पण दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. सामंजस्य नव्हतं. झेल कोण टिपतोय त्याच्यामध्ये हा झेल सुटलाय. 3 धावाही आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 11. 67चा पाठलाग आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आता 56 करायचे आहेत. 24 बॉल आणि 24 मध्ये करायचे 56.
श्री शनिदेव चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. पहिलं षटक 11 धावांचं 67. 67चा पाठलाग आहे. 24 बॉलचा खेळ आहे. 56 करायचे आहेत. 14ची सरासरी आहे. 14ची सरासरी. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एक मोठा फटका, एक फटका पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल, कारण ती व्हाईटला एकच लाईन आहे. शफल व्हाईट नाहीये, एकच लाईन आहे. व्हाईट बॉलला सुरुवात होते. रितेश किणी ज्याच्या बॅटमधनं एक अर्धशतक आपण पाहिलेत. या 66 धावाला आकार देणारी एक इनिंग ही रितेश किणी यांनी खेळली गेली होती. एकदा कडर चेंडू हाताला पडला. चेंडूच्या बाहेरच्या दिशेने निघून गेला. विराटांचा संघ, सफाळ्याचा संघ आणि ज्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, त्याच विराटन बुद्रुकच्या मैदानावरती शिवनेरी चषकाचं अगदी मोठं आयोजन. दिवस रात्र क्रिकेट, डे नाईटचं क्रिकेट खेळलं जातं. आकोटाब्याचा चेंडू होता, स्क्वेअर कट केलाय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडू होते पूर्ण. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 14. 14 धावा दापलकावरती आहेत. त्याच विराटांच्या मैदानावरती शिवनेरी चषकाचं अगदी भव्य दिव्य आयोजन. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. इथे संपूर्ण सफाळ्यामधला प्रेक्षक वर्ग ती स्पर्धा पाहण्यासाठी येत असतो. त्याच मैदानावरती सापेवाडी चषकाचा आयोजन देखील केलं जातं. विराटन प्रीमियर लीग देखील त्याच मैदानावरती होती. बॅटच्या आतल्याकडे लागलाय. चेंडू चाला पाठीमागे निघून पाठलाग केला जातोय. पाठलाग नाही थांबणार. चेंडू चाला फायनल क्षेत्रामध्ये. अगदी पाहिजे होता असा नशिबाचा चौकार. लक फॅक्टर महत्वाचा असतो. केलेली मेहनत, केलेले परिश्रम, गाळलेला घाम आणि या सर्वांना लाभलेली नशिबाची साथ, या गोष्टी असतातच. मेहनत, कष्ट, परिश्रम सर्व काही आहेत, पण 1% ना होईना लक फॅक्टर महत्वाचा आहे. हुक केलाय, बाय हुक बाय क्रूक. आता काही केलं तरी धावा करायच्या 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 आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषा पार. चौकार. ज्यांच्या बॅटमधनं हा 4था चौकार आलाय. नाम उनका अवी है, लेकिन भाई हावी होके खेलते. गेंदबाज के ऊपर हावी होके खेलते. गोलंदाजाला डोकं वर काढण्याची संधी अवी हावी होऊन खेळताना देत नाहीयेत अविनाश. स्कोरबोर्ड वरती नजर टाकली तर स्कोर जाऊन पोहोचलाय 22. अकोटाप्याचा चेंडू होता. थोडीशी जागा बनवली. चेंडूला पाठवले. वाईट लंगोंद क्षेत्ररक्षक जाईल फील्ड करेल. एक धाव. फिल्डिंग चांगली झाली. दीपेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक होता. डीप वर गेला. डाव्या बाजूला फील्ड केला. जोपर्यंत कव्हरला जातील, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा ऍड होतील. स्कोर जाऊन पोहोचला 24. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या ओव्हर आतापर्यंत जर इनिंग मध्ये पाहिलं ना, षटकार आला नाहीये, पण 4 चौकार आल्यात, 4 4 आल्यात. 24 सुरुवात झाली होती ज्यावेळेला 13च्या वरची रन रेट राखायचा होता. आणि हे षटक येण्याच्या अगोदर आमच्या प्रीतने म्हटलं होतं, या ओव्हरमध्ये जर 16-17 रन आल्या तर मॅचला मजा येईल. आणि मी या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 आल्यात. प्रीतनं म्हटलं होतं 17 येतील, पण 17च्या एक आकडा पुढे गेलाय. या ओव्हरमध्ये 6 रन आल्यात. 18 सिक्सर. वर गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती 30 धावा झाल्यात. 37 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 37 मागचा मॅच होता. 18 बॉल 38 मागचा सामना होता. तिथे हितेश मेहरनं 4 धावांचं षटक हाताळलं होतं 18-38च्या मॅच मध्ये. आता तसंच षटक जर मंगलमूर्ती विराटन हाताळतोय तर मॅच मध्ये येणार. अन्यथा होलीपाडा अर्नाळा किल्ल्यावरनं आलेला असंघ रमपंपम गाडी चाललाय. 2 ओव्हर संपल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 30.
गोलंदाजीसाठी राहुल, महत्वाचा षटक आहे राहुल. या षटकामध्ये जर तुम्ही टाकलं जपून पाऊल तरच लागेल मंगलमूर्ती विराटनला विजयाची चाहूल. त्यामुळे राहुलला जपून टाकावं लागणार आहे पाऊल. दोन फलंदाज, एका बाजूला जागृत, दुसऱ्या बाजूला अविनाश. 18 मध्ये 37, 18 मध्ये 37 आहे. पहिला चेंडू वर गेलाय चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर 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 कॅच घेतलाय, पण तो लगानवाला सीन झालाय. षटकार. बॅटमधनं हा षटकार ठोकलाय. जसं मी उल्लेख केला राहुलचा जपून टाकावला पाऊल, पण जागृतने सांगितलं भाई जागते रहो सिक्सर मारते रहो. असा हा फटका खेळाय षटकार सिक्सर. पण मॅच संपला नाहीये, मॅच नाही संपलाय. मॅच ऑन आहे, मॅच ऑन. 18 बॉल 37 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती षटकार. वाईट बॉल. मी कॉल करतो 2 मिनिटात. करतो 4 ओव्हर बाकी फक्त. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या वाईट न मॅच टाईड होणार. टाईट मॅच आहे. पहिला 30 झाल्या होत्या, 37 करायच्या होत्या. आता 37 झाल्या, 30 करायचे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. जमीन लगत चेंडूला टाईप केला. चेंडू सारा जोपर्यंत लॉंग आपलं फील्ड करतील. हार्दिक 2 धावा किल्ल्यात न आल्या तिथे. असं किनारपट्टीवरती धावतात, रेताड जमिनीवरती धावतात, खेळपट्टीवरती तर वेगाने धावतात. काय रनिंग बिटवीन द विकेट. डोळ्याचा पाहता लावतं तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. विराटांसाठी आता कोणतरी पाहिजे असा गोलंदाज, मॅन ऑफ गोल्डन आर्म, जो मॅचला आपल्या बाजूला खेचेल, विकेट प्राप्त करेल, या जोडीला थांबवेल असा एक गोलंदाज पाहिजे. कारण मागच्या या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर 9 धावा आल्यात. प्रेडिक्शन केलं होतं काही 9, काही 14, काही 16 यावर मध्ये किती रन येतील. जागते रहो और जब मौका मिले तो भाई सिक्सर मारते रहो. षटकार. (6-6) स्कोर जाऊन पोहोचला 45. 22 धावा पाहिजे. चेंडूचा खेळ राहिला 15 मध्ये 22. मागच्या 3 चेंडूवरती 15 आल्यात. मागच्या 3 बॉल वरती 15 रन आल्यात. जागृत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अभि. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर जागृत नॉन स्ट्रायकिंगला उभे होते, थांबले होते. आपल्या सहकार्याचा अविनाशचा खेळ पाहत होते. ज्यावेळेला ते बॅटिंगला आले आणि त्याने आपली बॅटिंग 6-2-6 पुन्हा एकदा 2 या 2 धावा घेतीलच. अगोदर घेतलं तर आता आरामात येतील. मागचे 4 बॉल पाहिले ना, 6-2-6-2 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. अजूनही मॅच आहे, असं नाही की मॅच सुटलाय. गोलंदाजी चांगली पाहिजे, फिल्डिंग चांगली पाहिजे, रन थांबवायचे आहेत. वाईट बॉल. त्याला कारण आहे का त्या लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. लोअर पुलटा चेंडू होता. वाईडिश लॉंगॉनला रितेश वेगाने येतील, चेंडूवरती थ्रो करतील. एकदा वे चेंडूवरती पूर्ण धापलकावर जर नजर टाकली तर स्कोर जाऊन पोहोचला 49. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची आवश्यकता. 13 चेंडूचा खेळ, 18 धावांची आवश्यकता. यानंतर धावणारा मॅच 2 विजेत्यामधली लढत असणार आहे. फुलालन डिलिव्हरी ती चेंडूला खेळले, जोपर्यंत लॉंगॉनला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण.
18-37 मॅच होता. या षटकामध्ये आल्या 21 धावा. या ओव्हर मध्ये आल्या 21. पहिला 11, 19, 21. 12 मध्ये करायचे त्या 16. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. पाणी जर हवं असेल आयोजकांच्या वतीनं व्हॉलंटियर मध्ये जातील, पाणी देतील. फक्त तुम्ही कोणी मध्ये येऊ नका. अर्षद आपल्या पूर्ण टीमला सांगा, प्रत्येक टीमनं ही गोष्ट लक्षात घ्या. 3 षटकं संपल्यात. धावा फलकावरती जाऊन पोचले ते 51. 51. 12 बॉलचा खेळ. 16-12 की 12-16. एका ओम साई डीजेच्या ऐकूया संगीत आणि येऊया श्री शनिदेव चषक 2026. श्री शनिदेव चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पॉन्सरची भूमिका देखील महत्वाची राहिलेली आहे. जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचेही मनापासून आभार आहेत. 3 षटकांचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या आणि मागच्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्यात. आता हार्दिकला कमबॅक करायचं आहे आणि फक्त कमबॅक नाही आहेत, दॅट्स अ टीमला वेलकम बॅक करायचं आहे, तर बाउन्स बॅक करायचं आहे, फाईट बॅक करायचं आहे. हे षटक आहे. या षटकामध्ये कदाचित तो बाउन्स बॅक होईल, कम बॅक होईल. कारण 3 षटकं संपली होती त्यावेळेला थोडासा ड्रिंक्स ब्रेक झाला होता. मैदानावरती पाणी गेलं होतं. पाण्याच्या जोडला मिसेस देखील गेलाय, एक संदेश देखील गेलाय कसं खेळायचंय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 मध्ये 15 करायचे आहेत. चांगली पार्टनरशिप. आणि या पार्टनरशिपला बघितलं तर कालच्या दिवसामध्ये राहुल जॉन आणि राकेश नाईक यांनी केलेली पार्टनरशिप आठवते. यावेळेला 76चा पाठला करायचा होता, आता 67चा करायचा आहे. चांगली गोलंदाजी. असे चेंडू थोडंसं समीकरण बिघडवतील. असे डॉट 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 बॉल त्या इक्वेशनला थोडासा हादरवतील, इक्वेशनला थोडासा धक्का देतील आणि मग वाढणारा प्रेशर, वाढणारा दबाव, वाढणारा दडपण, येणारा थोडासा दबाव चुका करण्यास भाग पडेल. डॉट बॉल. अशा डॉट बॉल न समीकरण जाणार आहे. अपील जरूर झालं तर शरीरावरती चेंडू आदळलाय. पहिल्यावरती सिंगल, दुसऱ्यावरती डॉट, तिसऱ्यावरती डॉट. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 मध्ये करायचे आहेत 15 धावा. 9 मध्ये करायचे आहेत 15 धावा. म्हणून म्हटलं ना, या डॉट बॉल ने निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट होईल, दबाव वाढेल. और भाई दबाव सबके ऊपर आता है और दबाव में कई लोग बिखरते तो कई लोग निखरते. दडपणाखाली काही जण कोसळतात, काही जण कोसळता ठिकाणातनं उभा राहतात. फिनिक्स पक्षाप्रमाणे राकेतनं भरारी घेतात. क्लीन बॉल, क्लीन बॉल. दांडी गुल बाद. हार्दिक मागचे 2 डॉट बॉल, मागचे 2 निर्धाव चेंडू, त्याने वाढलेला दबाव, वाढलेला प्रेशर, आलेला दडपण आणि दडपणाखाली झाले मिस्टेक. एक चांगली खेळी, चांगली इनिंग संपुष्टात आली आहेत अविनाशची. सोळा चेंडू मध्ये 31 धावांची खेळी अविनाशनं साकारली आहेत आणि आपल्या टीमला चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात त्याने देखील केली.
20 आले तुम्ही शकत त्याचे पडले हर्षद 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 ऑन स्ट्राईक पायावरती चेंडू आढळला अपील झालंय लाऊड अपील डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला होता एक धाव जलद गतीने पूर्ण केलेत एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये स्कोर जाऊन पोचला एक एक धाव पुढे चाललेत हे षटक पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये हितेश मेहर यांचं षटक आठवते ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आता समीकरण मागणं गरजेचं आहे 12 मध्ये 16 करायच्या होत्या मागच्या 5 चेंडूवरती आल्या 2 धावा 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे 7 मध्ये करायच्या 14 हार्दिकनं केलेला बाउन्स बॅक्स हार्दिकनं केलेला हार्डवर्क हार्दिकनं केलेला वेलकम बॅक होत आहे का बघूया बाउन्स बॅक वेलकम बॅक फाईट बॅक लोअर फुलटा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल हार्दिकनं हार्डवर्क केलंय हार्दिकनं बाउन्स बॅक केलंय आणि हार्दिकनं टीमला कम बॅक करून दिलंय शेवटच्या बॉलवरती विकेट फलंदाज बाद सांगता येणार नाही भाई खेळ बदललाय वेळ बदललाय खेळ का रंग बदलाय खेळने का ढंग बदलाय पूरी तेरे खेळ का नूर पलट चुका है पूर्णपणे सामना बदललाय या ओव्हर मध्ये हार्दिकनं हार्ड वर्क केलं स्मार्ट वर्क केलं आपल्या टीम साठी बाउन्स बॅक करताना फाईट बॅक केलं वेलकम बॅक केलंय बघूया आता हार्दिक अभिनंदन होतंय का शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत 6 मध्ये करायचे 14 6 मध्ये 14 करायचे आहेत गोलंदाजीसाठी प्रांजलसाठी आयडियल सिच्युएशन हार्दिकनं क्रिएट केले निर्माण केले अगदी व्यासपीठ प्लॅटफॉर्म सेट केला त्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला हर्षद अनुभव आहे हर्षद मेहरकडे नवीन फलंदाज आलाय सहा बॉलचा खेळ आहे 6 मध्ये करायचे 14 धावा स्ट्रायकर आहे हर्षद बॉलिंग मार्क वरती प्रांजल 6 मध्ये करायचे 14 1-4 14 फुलटॉस बॉल खेळाय चेंडू चालला वेगाने क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय चेंडूना डायव्हर्ट झालाय रस्ता बदललाय मॅचचा रस्ता देखील खुला झालाय पहिल्या बॉल वरती चौकार होता मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते रितेश जसा चेंडू त्यांच्या जवळ गेला ना चेंडून थोडासा रस्ता बदलला डायव्हर्ट झाला आणि तो रस्ता बघूया आता टीम साठी होलीपाडा टीम साठी विजयाचा रस्ता तयार होतोय की ज्या खडतर रस्त्यावरनं विराटन प्रवास करतोय प्रयत्न करतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय 5 मध्ये 10 5 चेंडू 10 धावा 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आता पुन्हा एकदा डायव्हर्ट झालाय चेंडू नॉस्ट्राईक यांच्या बॅटला लागला डायव्हर्ट झाला डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला होता सर्व काही झालंय सर्व काही आहे सतीश नॉस्ट्राईक घेतलाय त्याच्या बॅटला लागून चेंडू आता काय घडतंय पहिला चेंडू डायव्हर्ट झाला त्याने रस्ता बदलला आता चेंडू जसा एखाद्या कॅरम वरती रिबॉन स्ट्रोक खेळताय ना तसा रिबॉन स्ट्रोक खेळला होता रिबाउंड झालाय आता समीकरण बघणं गरजेचं आहे 6 मध्ये करायचे ते 14 पहिल्या 2 बॉलवरती आल्यात 6 4 बॉलचा खेळ आहे 4 मध्ये करायचे त्या 8 4 दुने 8 4 मध्ये करायचे 8 वाट पाहून झाली वाट लावायची वेळ आले 8 आणि 2 संघांची पडले गाठ आणि शानदार चालला या शनिदेव चषकाचा थाटामाटात ही स्पर्धा सुरू आहे आणि जशा मॅचेस चालल्यात
एक सामना अटीतटी झुंज संपतोय, एक लढत संपते तशी दुसरी समोर येते. दोन्ही टीमला संधी आहे. 4 मध्ये 8 डबल करायचे आहेत, 4च्या डबल 8 करायचे आहेत, पण या डबल मध्ये ट्रबल आहे, डबल मध्ये ट्रबल आहे. आता बघूया, या डबल ट्रबलिंग वाला खेळ आहे, हा ट्रबलिंग वाला खेळ आहे, जगलिंग वाला खेळ आहे. 4 मध्ये 8 ट्रबलिंग वाला कॅच, मॅच नाही होणार. कॅच हर्षदने केलंय स्वीप, चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, 6 षटकार. अशा सिच्युएशन मध्ये होलीपाडाला एक खेळाडू पाहिजे होता, जो अशा प्रसंगामध्ये, अशा प्रसंगी चांगली बॅटिंग करेल, अशा प्रसंगामध्ये खेळण्यासाठी तो माहीर असेल. हर्षद मेहर अशा प्रसंगामध्ये अगदी माहीर खेळाडू आहे. त्यांना स्वीप केला, पण मॅच संपला नाहीये. 3 मध्ये 2, 3 बॉल 2, जिंकणार कोण? 3 मध्ये 2, 3 मध्ये 2 हर्षद मेहर अशा प्रसंगामध्ये अगदी माहीर खेळाडू आहे. आणि ही गोष्ट जग जाहीर आहे की हर्षद असा मॅच जिंकून देतो, आणि त्यानं मॅच हर्षदने जिंकलाय. हार्दिकची कमबॅक वाली ओव्हर चांगली होती, पण प्रांजलच्या शेवटच्या षटकामध्ये चेंडू तो डायव्हर्ट झाला, त्यानं रस्ता बदलला, मार्ग बदलला, आणि तिथून या विजयाचा मार्ग देखील सापडला तो होलीपाड्याच्या संघाला. आणि हा सामना जिंकला. अटीतरी झुंज होलीपाडा टीमने जिंकले, अभिनंदन. पण मंगलमूर्ती विरातन आपला खेळ देखील चांगला झाला, आपण चांगली फाईट दिली. खास करून रितेश केनीनं ठोकलेलं अर्धशतक प्रत्येकाच्या लक्षात राहील, स्मरणात राहील, अशी इनिंग त्याने खेळलेत. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, पुन्हा एकदा 2 हिरो आहेत.